नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहतोय शेवटचा आणि 5वा विभाग, तो म्हणजे व्याकरण व लेखन. त्यातील व्याकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि लेखन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एकूण हा 20 गुणांचा असा विभाग आहे. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर आपला हा जो लेखन विभाग आहे तर तो 10 गुणांचा आहे आणि व्याकरण विभाग हा 10 गुणांचा आहे. दोघांनाही 50-50% वेटेज आहे. तर आता आधी आपण व्याकरण विभाग बघूया, जो की 10 गुणांचा आहे. व्याकरण अतिशय सिंपल आहे, साधं आहे. तुम्हाला खूप मोठं खूप डिफिकल्ट असं काही नाही आहे. सो व्याकरणचं टेन्शन अजिबात घेऊ नका. सहसा आपल्याला मराठीमध्ये व्याकरण आणि निबंध वगैरे याचं टेन्शन असतं, तर ते दोन्ही पॉईंट्स आज आपण कव्हर करणार आहोत. लेट्स सी. सगळ्यात पहिल्यांदा आहे व्याकरण. व्याकरणामध्ये प्रश्न असा आहे की सूचनेनुसार कृती करा. आणि यामधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे किती आतून हसतात ती. हे जे वाक्य आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्य तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे वाक्य जे आहे उद्गारार्थी आहे. आता याचं विधानार्थी ओळखून लिहा. विधानार्थी वाक्याची ओळखच ही आहे की त्याच्यामध्ये ना प्रश्नार्थ चिन्ह पाहिजे ना त्याच्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त एंडिंग जे आहे तर ते पूर्णविरामाने किंवा फुल स्टॉपने झालं पाहिजे. आता चारही पण पर्याय आपल्याकडे असेच आहेत. म्हणजे अर्थात आपल्याला एका गुणासाठी थोडीशी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार आहे. कुठलाही ऑप्शन आपण वरून पाहता एलिमिनेट नाही करू शकत. सो आता इथे आपण हे सगळे जे उत्तरं आहेत तर ते आधी वाचूया किंवा सगळे ऑप्शन्स आधी वाचूया. ती आतून हसतात, ती फार हसतात आतून, ती आतून हसत राहतात, की ती खूप आतून हसतात. आता मला एक सांगा, किती आतून हसतात ती, यासाठी आपण ती फार हसतात आतून असं उलटं वाक्य लिहू का? नाही. म्हणजे आपण मराठीमध्ये साधारणतः कर्ता असतो, त्याच्यानंतर शेवटी क्रियापद असतं, मध्ये ऑब्जेक्ट किंवा इतर वेगळा शब्द असतो किंवा जे काही एक्सटेन्शन असलं वाक्याचं तर ते असतं. तर अशा पद्धतीने एक वाक्याची रचना असते. मग अशी रचना असणारं फक्त पहिलंच वाक्य आहे. त्याच्यामुळे ती आतून हसतात हे याचं विधानार्थी वाक्य बनणार आहे. सो तुम्हाला उत्तरं लिहिताना हे कुठलीही वाक्य लिहायची गरज नाही आहे. जे उत्तर आहे ते डिरेक्टली असं लिहायचं. प्रश्न 5वा, त्यातला त्यातलं पहिलं, त्यातलं आणि याचं उत्तर काय आहे तर पहिलं आणि मग पहिलं जे काही उत्तर असेल ती आतून हसतात ते फक्त विधान तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे दुसरं, योग्य पर्याय निवडा. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. समासावरती जर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. खूप साऱ्या लोकांनी पाहिलेला आहे आणि खूप छान छान मस्त कमेंट्स आलेले आहेत. मस्त कमेंट्स म्हणजे त्यांना समजलं आहे त्या व्हिडिओमधून. तर तुम्ही पण तो व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पण समासाबद्दल काही डाऊट्स असतील तर ते सगळे क्लिअर होतील. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्यासोबतच याच्या आधीचे जे काही 4 विभाग मी अपलोड केलेले आहेत त्याच्या पण लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो नक्की चेकआउट करा. आता याच्यामध्ये पती पत्नी हा जो समास आहे, अशा पद्धतीचे जेव्हा आपण शब्द वापरतो म्हणजे पती पत्नी असेल, भाऊ बहीण असेल, तर याच्यामध्ये एक समास कॉमन असतो. तो कुठला आहे जरा पटकन कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी ऑप्शन रीड करते. पहिला आहे कर्मधारय समास, दुसरा आहे विभक्ती तत्पुरुष समास, इतरेतर द्वंद्व समास आणि द्विगु समास. द्विगु आपण संख्येसाठी वगैरे वापरतो, सो ते काय इथे येणार नाही. विभक्ती तत्पुरुष विभक्ती वगैरे काय बनते का इथे नाही. नेक्स्ट आहे कर्मधारय, असं कायचं एक्सप्लेनेशन बनतं आहे का? नाही बनत आहे. म्हणजे याचा अर्थ पती पत्नी, पती आणि पत्नी किंवा तर अशा प्रकारे एक मध्ये आणि किंवा मध्ये पती किंवा पत्नी म्हणजे असं किंवा होत नाही, बट तरी पण म्हणजे किंवा असेल आणि असेल असे जे काही शब्द मध्ये असतील तर त्यावेळेस तो समास असतो इतरेतर द्वंद्व समास. आणि म्हणून याचा आन्सर आहे इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे निळकंठ. या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव लिहा. आता निळकंठमध्ये कुठला समास आलेला आहे तर निळकंठ म्हणजे काय? निळे आहे कंठ ज्याचा असे तो. कोण? महादेव. म्हणजे निळकंठाचं एक पूर्ण एक्सप्लेनेशन बनते. निळा आहे ज्याचा कंठ असा तो. म्हणजे हे पूर्ण जेव्हा असं एक्सप्लेनेशन बनतं किंवा आपण निळ्याबद्दल पण बोलत नाही आहे, आपण कंठाबद्दलही बोलत नाही आहे, आपण कोणाबद्दल बोलतो आहे? महादेवाबद्दल बोलतो आहे. म्हणजे ना निळा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ना कंठ इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहेत? महादेव इम्पॉर्टंट आहेत. म्हणजेच काय की याचा अर्थ जेव्हा एखाद्या समासामध्ये दिलेले 2 शब्द महत्त्वाचे नसतात किंवा दोन्ही गौण असतात आणि ते 2 शब्द दुसऱ्याच कुठल्या तरी शब्दाला इंडिकेट करतात, तेव्हा त्या समासाला आपण म्हणतो बहुव्रीही समास. सो या ठिकाणी कुठला समास आहे? अरे व्रीही समास. प्लीज जरा लिहिताना बहुव्रीही बरोबर लिहा. चुकून ह्रस्व दीर्घ वेलांटी केली तर तुमचे मार्क्स त्याच्यामुळे जातील. ठीक आहे. हे एका मार्काचं आहे. सगळे प्रश्न एकेका मार्काचे आहेत, त्याच्यामुळे सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. नेक्स्ट आहे प्रश्न 3रा. त्यातला आहे योग्य पर्याय निवडा. कमलने बक्षीस मिळवले. यातला तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे की यांपैकी नाही. आता कमलने बक्षीस मिळवले या वाक्यामध्ये बक्षिसाप्रमाणे मिळवले चालले. ठीक आहे. कमलप्रमाणे चाललं नाही आहे. म्हणजे इथे कशाला इम्पॉर्टन्स आहे? कर्माला इम्पॉर्टन्स आहे, बक्षिसाला इम्पॉर्टन्स आहे. म्हणून हा कुठला प्रयोग आहे? दॅट इज कर्मणी. सो सेकंड इज द करेक्ट आन्सर. योग्य पर्याय निवडा. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा.
आज लवकर सांजावले, त्याने कपाटात पुस्तक ठेवले, युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले आणि त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. तर अशा पद्धतीने ही वाक्य आहेत. आता मला सांगा, या ठिकाणी कर्ता आहे, कर्त्यावरती क्रियापद आहे. या ठिकाणी पण कर्ता आहे, या ठिकाणी पण त्याने कोणतरी कर्ता आहे, पण इथे कुठेही कर्ता वगैरे असं कोणी नाही आहे. आज लवकर सांजावले हे सिंपल सेंटेन्स आहे, कुठेही कर्ता नाही आहे, कुठेही कर्त्यावरती काही आधारित नाही आहे. त्याच्यामुळे हा येणार आहे भावेप्रयोग. सो याचा आन्सर आहे पहिलं, दॅट इज आज लवकर सांजावले. सो हे पण 1 मार्कासाठी आहे. सगळे प्रश्न 1 मार्कासाठी आहेत आणि तुम्हाला फक्त ते उत्तर लिहायचे किंवा फक्त प्रश्न तिसरा त्यामधलं र त्यामधलं पहिलं एवढंच लिहायचं आणि पुढे पहिल्यातलं जे काही वाक्य असेल ते दिलेल्या प्रश्नामधलं उत्तर दिलेल्या प्रश्नामधलं वाक्य लिहायची गरज नाही आहे, फक्त उत्तराचं वाक्य लिहायचं आहे. ठीक आहे. प्रश्न चौथा याच्यामध्ये आपल्या ओळी दिलेल्या आहेत आणि विचारलेलं आहे की या काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखून लिहा. अर्थांत आहे की अतिशयोक्ती आहे की अन्वय आहे की अपनहुती आहे. तर या ओळींमध्ये अलंकार आलेला आहे तो म्हणजे अतिशयोक्ती. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे र प्रश्न. नहे नयन पाकळ्या उमलल्या सरोजांतील या वाक्यातील उपमेय ओळखा. तर या वाक्यामध्ये उपमेय उपमान ही दोन्ही पण तुम्हाला ओळखायचं आहे. तर उपमेय असणार आहे नयन आणि उपमान असणार आहे पाकळ्या. तुम्हाला उत्तर लिहिताना उपमेय लिहायचं आहे, त्याच्यापुढे जे काही उपमेय असेल ते उपमान लिहायचं आहे आणि मग पुढे जे काही उपमान असेल ते. नेक्स्ट आहे प्रश्न 5वा मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून शोधून लिहा. पहिला आहे मुळात नसलेले रूप धारण करणे, दुसरा आहे मुखावर पांघरून घालणे, तिसरा आहे मुखावर लेप लावणे आणि चौथं आहे खूप मोठा पराक्रम करणे. तर मुखवटा चढवणे म्हणजेच काय, एक मास्क घातल्याप्रमाणे स्वतःला लपवून ठेवणं वगैरे. तर त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे मुळात नसलेले रूप धारण करणे. ठीक आहे, तुम्हाला फक्त उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे की आता मुखवटा चढवणे सेम ज्या वाक्प्रचाराचा आपण अर्थ शोधला त्याच वाक्प्रचाराचा तुम्हाला आता वाक्यात उपयोग करायचा आहे. तर मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा तुम्हाला आता वाक्यात उपयोग करायचा आहे. कोणतंही वाक्य तुम्ही लिहू शकता, याच्यामध्ये असं काही बंधन नाही आहे, कुठलंही वाक्य लिहायचं आहे. फक्त त्या वाक्यामध्ये तुमचा हा वाक्प्रचार आला पाहिजे आणि जिथे हा वाक्प्रचार येणार आहे त्याच्याखाली अंडरलाईन करायची. फॉर एक्झाम्पल, राजेशने नरसिंहाचा मुखवटा धारण केला आणि आपली भूमिका सादर केली. ठीक आहे, राजेशने नरसिंहाचा मुखवटा धारण केला आणि आपली भूमिका सादर केली. आता याच्यामध्ये मुखवटा धारण केला किंवा मुखवटा चढवला पण तुम्ही लिहू शकता आणि फक्त त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावरती निबंध लिहा जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आत्तापर्यंत व्याकरणामधले सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. याच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येणार. याच्या व्यतिरिक्त खूप मोठं असं काही व्याकरण नाही आहे. सिंपल व्याकरण आहे, तुम्हाला प्रयोग आहेत, समास आहे, त्यासोबतच वाक्प्रचार जे की नेहमी असतातच त्याप्रमाणे आहेच. एखाद्या वाक्याला विधानार्थी करायचं असेल, उद्गारार्थी करायचं असेल, प्रश्नार्थी करायचं असेल तो एक प्रश्न आहे. आणि ठीक आहे, एवढंच आहे. तुम्हाला अलंकार राहिले, अलंकार एक आहेत. सो एवढाच एक लिमिटेड सिलेबस आहे व्याकरणामध्ये. सो एवढाच करायचा आहे, एक्स्ट्रा करण्यात वेळ वाया घालवू नका. सो प्लीज याचीच अजून थोडीशी प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण याची मदत होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.